नमस्कार. जे सिनियर्स असतात ते आम्हाला बोलवतात. ही जी जे परंपरा आधीपासूनची आहे. की आमचे सिनियर ज्युनियर्सला बोलवतात. आम्ही पण आता आमच्या ज्युनियर्सला बोलवतो. म्हणजे हे जे खूप चांगली परंपरा आहे आणि त्याचा आम्हाला फायदा झाला. तसंच मग कॉलेजून बाहेर पडल्यानंतर असंच एखाद्या आमच्या जे मुलानं मला कॉल केला, की असंच एका ठिकाणी असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणून हवंय. मग मी गेलो आणि ती आमचे प्रोडक्शन डिझायनर होते वातिक. तर त्यांच्याबरोबर मी पहिला रावडी राठोड केला. ॲज अन इंटर. त्यानंतर इनिशियली माझा ॲज अन असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणून फर्स्ट प्रोजेक्ट होता रामलीला. तर रामलीला संजय लीलावंतांनी डायरेक्ट केलेला आहे आणि वातिकांनी त्याचं प्रोडक्शन डिझाइन केलेलं आहे. तर रामलीला हा माझ्यासाठी खूप मोठा बेस होता. म्हणजे त्याच्यामध्ये मी ॲज अन आर्ट डायरेक्शनमधल्या खूप काही बारकावे शिकलो, खूप गोष्टी शिकलो ज्या मला अजूनही कामाला येतात. म्हणजे माझा बेस इतका फाउंडेशन इतकं चांगलं झालं ना, की मला आता कोणी डायरेक्टर असो किंवा कुठलाही आमचा टास्क असो, तर म्हणजे भीती नाही वाटत किंवा कारण त्यावेळेचा तो सेट्स होते खूप मोठे होते. तर एकदा तुम्ही मोठा कॅनव्हास हँडल केल्यानंतर तुम्हाला मग बाकी काही फार इतकंही नाही वाटत. तर तो कॉन्फिडन्स मला त्या फिल्ममध्ये आला. त्यानंतर मग त्यांच्यावर तन्वेष मनू केला. तन्वेष मनू पार्ट 2. त्यानंतर त्याच्यानंतर मग मी, सुब्रतो चक्रवर्ती आणि अमित रे ह्या 2 प्रोडक्शन डिझायनरना जॉइन झालो. तर त्यांच्याबरोबर मी पद्मावती केला असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणून आणि सुपर 30 पासून मी ॲज अन आर्ट डायरेक्टर म्हणून त्यांच्याबरोबर काम करू लागलो. तर त्यांच्याबरोबर सुपर 30 केला. त्यानंतर पृथ्वीराज केला. त्यानंतर महाराज केला. तेजस केला. परत आम्ही एक हॅपी बॅग जॅकी केला. परत आता छावा. म्हणजे छावापर्यंत प्रवास हा माझा असा झाला. तर छावामध्ये आम्ही छावा हा खूप जवळचा सब्जेक्ट होता. ॲज अन मी महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळे संभाजी महाराज ही आपल्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्यावरती कोणीतरी एक प्रोजेक्ट करते आणि त्यामध्ये आम्हाला काम करायला मिळतंय. तर हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि ती संधी आम्ही जाऊ कशी देणार ॲक्चुअली. तर त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतल्या. म्हणजे तो प्रोजेक्ट फक्त काम म्हणून नाही केलाय, तर ती एक जबाबदारी होती आणि ती फिल्म आमच्या साईड पण तेवढीच इमोशनल, तेवढी ग्रेट होती आणि ती एक ऊर्जा होती. कारण त्याचं नावच होतं छावा. ती त्याच्यातूनच आली आणि त्याचबरोबर आमचे प्रोडक्शन डिझायनर सुब्रतो चक्रवर्ती, अमित रे यांचं खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं आम्हाला आणि आमचे डिरेक्टर, द ग्रेट डिरेक्टर इन बॉलिवूड सिनेमा लक्ष्मण उत्तेकर सर, ह्यांच्यामुळं ॲक्च्युअली पूर्ण क्रूला इतकी प्रेरणा मिळायची, की बस म्हणजे त्यांच्यासाठी काहीही करू शकतो आम्ही. अशा पद्धतीचा क्रूचा त्यांचा विषयीचा बिहेवियर होता आणि छावासाठी आम्ही एक टॅगलाईन बनवलेली, की छावा के लिए कुछ भी. तर ती एक एनर्जी होती आणि ते आमचं वाक्य होतं, की छावासाठी काय पण. आणि अशा प्रकारे मग छावा. छत्रपती संभाजी महाराजांचं संपूर्ण बलिदान त्या ठिकाणी. हां. प्रेक्षकांनी पिक्चर बघता कोणत्याही प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असा तो चित्रपट तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला गेला. तुम्ही स्वतः बघितल्यावर तुम्हाला कसा अनुभव वाटला? मी स्वतः बघितल्यानंतर पण मला म्हणजे मी खूप भावनिक झालो. मी तिसऱ्यांदा पण बघितला त्यावेळी पण तेवढाच भावनिक झालो आणि मी म्हणजे ज्यावेळी मी माझ्या मुलाला घेऊन गेलो, तर तो अक्षरशः तो शेवटच्या 10 मिनिटं तो रडतच होता. तर ते ॲक्च्युअली या फिल्मसाठीचं म्हणजे काहीच होतं, की तो तिथं फिल्म ती सक्सेस झाली होती. यशस्वी पुरुषा पाठीमागं त्याची महिला असते. तर तुम्हाला काय वाटते की तुमच्या म्हणजे मिस्टर आहेत त्यांनी हा एवढा मोठा पिक्चर, ऐतिहासिक पिक्चर जेव्हा प्रेक्षकांच्या पर्यंत त्याबद्दल काय बोला? मला तर खूप अभिमान वाटतो त्यांचा. अजून काय? ॲक्च्युअली याच्यामध्ये आपल्या पूर्ण कुटुंबाचा खूप हात आहे. कारण आमचं जे शेड्यूल असतं ते खूपच चॅलेंजिंग असतं. आम्हाला घरात म्हणजे 1 मिनिट काय चालू आहे ते मला आता मुलग्याला सेकंडला येतो किती सब्जेक्ट आहेत हे पण माहिती नाही आहे. ह्या सगळ्या जबाबदारी ही घरातली लोक सांभाळतात. त्यामुळं आम्ही आमचं काम 24 तास म्हणजे माझा मुलगा मोठा व्हावा, त्याला कुठल्याही पद्धतीने शेतात न नेता माझा मुलगा मोठा व्हावा, हे व्हावा असं सगळं वाटत होतं. पण त्यानं कलेच्या माध्यमातून आपण काय आहे हे सगळ्यांना दाखवून दिलं आणि खरोखरच आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या दृष्टीनं आज ही भूषणावर गोष्ट आहे. त्या ठिकाणी सरपंच आहेत, आमचे राजू पाटील सर आहेत, नेताराव चौगले आहेत, आमचे अशोक सरनोपत आहेत, कसबातरायचे वसंतदार नाईक, ग्रामपंचायत सगळी टीम आहे. आज खरोखर आम्हाला एक आनंदाचा क्षण या ठिकाणी दिलीपच्या माध्यमातून एक उपभोगण्यास मिळाला. त्याबद्दल मी पुन्हा एकदा दिलीपचं अभिनंदन करतो. पण पाहायला गेलेले ज्या लोकांनी सांगितलेलं आहे की जे लोक गेले त्या लोकांनी 2 वेळा 3 वेळा तो पाहिला आणि आम्ही आज रील्सच्या माध्यमातून बघतोय. रील्सच्या माध्यमातून सुद्धा जे प्रेक्षक बघायला गेलेत
मी किंबहुना एक 10 वर्षाचा मुलगा सुद्धा गेलेला, त्या मुलग्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय डोळ्यातून अश्रू आले. कारण स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्यावर काम करण्याची संधी आमच्या या मित्राला मिळाली आणि त्या मित्रानं त्या संधीचं सोनं केलं. भविष्यातून पाणी आणणारा पिक्चर म्हणजे छावा पिक्चर, आणि तो पिक्चर ज्या कलादिर्शक केलेला आहे दिलीप सरांनी, आणि आपण पाहिलं की या ठिकाणी त्यांच्या ग्रामस्थांनी दिलेल्या मुलाखती आणि त्यांनी झालेले भावनिक क्षण आपण या ठिकाणी अनुभवलेले आहेत. धन्यवाद.